एका दापोली क्रिकेट क्षेत्रातील एक नामवंत प्लेयर ज्याने दापोली क्रिकेट टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तिचं नाव एक सुंदर अशा उच्चांकावरती नेऊन ठेवल्या असा ज्याची ओळख वेगळी आहे, छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्या प्लेयरची ओळख आहे असा समीर सावंत मैदानात दाखल। या प्लेयरची ओळख थोडी वेगळी आहे। समीर लेफ्ट हँड बॅट्समन ज्याने दापोलीचं नाव टेनिस पटलावरती एका मोठ्या उच्चांकावर नेऊन ठेवलंय असं समीर। मॅन फ्रॉम दमामेचा हा प्लेयर समीर सावंत आज आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान देताना फलंदाजीवरती आज आपल्या गावाच्या नावासाठी गावाची जर्सी प्रदान करून खेळतोय। छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून या प्लेयरची ओळख आहे असं समीर मैदानात बॅटिंग साठी सज्ज। आपण पाहतोय श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब देगाव आयोजित श्री विठ्ठल रखुमाई चषक 2026 पर्व 7व या 7व्या फेरीतील आपण 5वी लढत पाहतोय। एका बाजूला भीमज्योत क्रिकेट संघ दमामे आणि ओम बेळेश्वर क्रिकेट संघ करंजाई यांच्यामध्ये, एका बाजूला समीर सावंत। या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार जातोय सूरज याला। मी विनंती करतो की यायचा लगेचच प्रदान करण्यासाठी मी संदीपजी शिकवण यांना विनंती करेन की आपण सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे। सूरज, चला जास्त वेळ का खर्च करताय पंच? हा मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल। एकीकडे मैदानामध्ये दाखल होणारा हा खेळाडू, पंचांना विनंती असेल की ते चेंडूचे कव्हर आपल्या खिशामध्ये ठेवा, ते थोडस व्यत्यय आणतायत, बाहेर टाकू नका त्यांना। अर्थातच दापोलीचा कोहिनूर हिरा समीर सावंत आज मैदानामध्ये पाहायला मिळतात। अनेक स्पर्धा ज्याने आपल्या नावावरती केल्या, अनेक बक्षिस, अनेक ट्रॉफ्या जिंकल्या, असा हा बहुचर्चित असलेला समीर, एक ओठावरचं नाव समीर सावंत आपल्याला पाहायला मिळतं। स्ट्राईकला असेल शैलेश, हो हो सुरेख चेंडू पडावा लागेल। शैलेशला समजला थोडस कमी राहिला, जमनी लगत खेळपट्टी लगत आपल्याला चेंडू पाहायला मिळाला। अखिलेश अखिलेश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती थांबून ठेवले। शैलेशला स्वतः कर्णधार शैलेश, पुढील चेंडू, हो फुलटॉस चेंडू घेतला, पॉवर प्लेचा षटक आहे, चेंडूवरती येतोय, चेंडू अडवला जातोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। अपील केली जाते पण सुरक्षित पोहोचला जातोय। समीर का हा आत्मविश्वास आहे की मी 2 धावा कंप्लीट करू शकतो, कारण अनेक वर्षाचा आणि कमी वयात मध्ये क्रिकेटला सुरुवात केलेली आणि कमी वयामध्ये अगदी तळागाळातला हा खेळाडू आज शिखरापर्यंत जाता पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एक अभिमानाची गोष्ट आहे दमामे गावचा हा सुपुत्र। हो ऑटोमच्या बाहेर असं चेंडू समजला नाहीये, आताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे असे लोकाधिकार समितीचे सरचिटणीस आदरणीय देगावचे सुपुत्र आदरणीय संतोषजी बामणे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। तसेच रवींद्रजी भोसले साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। त्यांनाही विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा बामणे साहेब आणि भोसले साहेब यांच्यासाठी एकदा। आजच्या या स्पर्धेला त्यांची विशेष उपस्थिती लाभली, या स्पर्धेचा देखील ते मनमुराद आनंद घेतील आणि आपण देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतोय। आपण मैदानाकडे वळूया, मैदानामधील घडामोडीकडे आपण लक्ष वेधत आहोत। तसेच सन्माननीय देवासाहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांनाही विनंती करेन की आपण अतिथी देवभाव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। पुन्हा एकदा अखिलेश सामना करेल, पुन्हा एकदा शैलेश, ओहो पायावरती पडलेला चेंडू फक्त ढकलून दिले, दिशा देण्याचा प्रयत्न केला, एकदा नक्की मिळेल। आणि बराच काळ नॉन स्ट्राईकला असलेला आता वादळ, शांत असलेला वादळ आता वादळात रूपांतर होईल का ते देखील पाहावं लागणार आहे, कारण डावखोरा फलंदाज ज्याच्या नावाची चर्चा, बहुचर्चित असलेलं नाव रत्नागिरीचा कोहिनूर हिरा, अर्थातच टेनिस क्रिकेट पटलावरचं मोठं नाव समीर सावंत आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतंय। काय घडेल काय बिघडेल हेच सांगणार आहे येणारे चेंडू। काही रणनीती असू शकेल, नेहमीच
समीर सावंत जेवढा आपल्या कुटुंबावरती प्रेम करतो आणि तेवढाच या क्रिकेटवरती देखील प्रेम करतो असा समीर सावंत. अखिलेश चेंडू रिव्हर्स शॉट खेळायचा प्रयत्न फसतो इथे, थांबून ठेवले अखिलेशने आणि षटक क्रमांक 1 चा देखील इथे खेळ संपतोय. धाव फलकावरती धावा येत आहेत एकूण 5 धावा, बिनबाद 5. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवा अखिलेशसाठी एकदा. चला जाऊया आपण डीजे ला भेटायला. चला जास्त वेळ खर्च करू नका आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो आहे ओम मिलेश्वर संघाचा अनिकेत. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, विनंती असेल. चला अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त वेळ घेता येणार नाहीये, विनंती असेल प्लीज. शैलेश अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकला. अजूनही मोठा फटका पाहायला मिळाला नाही, फक्त सन्मानाने केला, ढकलून दिलंय पॉइंटच्या दिशेने. चेंडू खाली, चेंडूवरती येतोय, अडवला जातोय. एक धाव नक्की मिळेल. नॉन स्ट्राईकला असलेला आता स्ट्राईक रोटेट केली जाते. समीरच्या हातामध्ये बॅट, चेंडू आहे अनिकेतच्या हातामध्ये. अजूनही समीरची बॅट बोललेली नाहीये. अजूनही मोठे फटके देखील आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. धावफलकावरती धावा आहेत, 6 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटकातील पहिला चेंडू फेकला. जास्त वेळ का खर्च करतात पंच? सूचना दिलेली आहेत की जास्त वेळ तुम्हाला घेता येणार नाहीये. एक दिवसीय क्रीडा महोत्सव आहे, हा उत्सव आहे. अगोदरचा चेंडू उडवला हवेमध्ये, जातोय. वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल येतोय षटकार. डीजे धावफलकावरती धावा जोडल्या जातात. एकूण 12 धावा. पुन्हा एकदा समीर सावंत, फुल टॉस चेंडू आहे. चेंडू खाली येतोय, अडवला जातोय, थोपवला जातोय. राहुल आला चेंडूवरती, प्रणित आला चेंडूवरती आणि 2 धावा पूर्ण केल्या. एकेरी दुहेरी धावांवरती देखील भर दिला जातोय. 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. दुसरं षटक अनिकेत याचं प्रगतीपथावरती असताना काहीच शांत गतीने ही शांतता वादळात रूपांतर होईल का पाहायचं आहे. पुन्हा एकदा ओहो, सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. कोण बोलते है खूबसूरत, तो मरीन ड्राईव्ह होता है. सबसे बडा खूबसूरत तो ये कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला समीर सावंत यांच्याकडून. 4च्या मदतीने धावसंख्या 18 या अंकावरती पोहोचली. हळूहळू धावसंख्येची गती वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. समीर सावंतकडे कौशल्य आहे, टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे आणि एक अभ्यास देखील टेनिस क्रिकेटचा फार मोठा आहे, अनुभव देखील आहे. आणि या अनुभवाच्या जोरावरतीच मोठे फटके संयमाने खेळणं हा जाणत असणारा हा खेळाडू अर्थातच समीर सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. या 7व्या पर्वामध्ये समीर सावंत खेळतोय. हवेमध्ये चेंडू राहिलाय, जातोय सरळ उंच माचा झोका, येतोय मोठा छक्का. डीजे
दाडवा बॅटनी खेळला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनावं लागेल मात्र दर्शक चेंडू चालला डीप मध्ये सीमा रेष पार येतोय खणखणीत षटकार डीजे मित्रांनो क्रिकेटचा खरा आनंद कोण घेत असेल तर तो आहे शक्ती. शक्तीमध्ये शक्ती आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि सर्वांना हसवण्याची एक वेगळीच नजर अंदाज आहे. शक्ती मात्र सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय. अफलातून समीर षटकार चौकारांची आतषबाजी करतोय. एकंदरीत धावसंख्या स्कोरवरती लागले 30 धावा. 2 षटकांमध्ये 30 धावा स्कोरवरती लागल्या. पाहिलं तर पहिलं षटक खूप संत आणि सावधगिरीने हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा 5 खर्च केल्या होत्या आणि आता मात्र अनिकेत थोडा मागाडा ठरलाय. एकंदरीत 6 चेंडूमध्ये 25 धावा कुठल्या सलामीच्या जोडीने. अजूनपर्यंत शैलेश आणि समीर ही सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. गोलंदाजी मार्कवर एक नवा गोलंदाज क्रिकेट पासून बराच वेळ दूर राहिला, परंतु आता आपल्या संघासाठी दाखल झालाय राजेश. सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. इथे आत्महत्या हे प्रमुख कारण असू शकतो, कारण पाहिलं गेलं तर 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहणार आहे. इथे परतावा लागेल शैलेशला मात्र बॅक टू प्रवेल संधी असेल डीजेला. सुंदर चेंडू आता पाहूया. पुन्हा एकदा छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्या प्लेअरची ओळख होते दापोली क्रिकेट मधला एक सुंदरसा तारा समीर स्ट्राईक वरती असेल, सामना करेल राजेशच्या चेंडूवरती. सुंदर चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनावा लागेल दर्शक. चेंडू चाललाय सीमा रेषे पार येतोय खणखणीत षटकार. दोन 2024 मध्ये जिंकण्याचं चान्स साऊथ आफ्रिकेचा 98% होता आणि सूर्यकुमारने पकडलेला सुंदर असा तो झेल. इथे झेल सुटलाय समीर सावंतचा. पुन्हा एकदा जीवदान मिळालंय. काहीच चेंडू अजूनपर्यंत शेष आहेत. यॉर्कर लेवल उडवून दिलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पण क्षेत्ररक्षक बनावा लागेल दर्शक. चेंडू चाललाय वन बम सीमा रेषे बार. पुन्हा येतोय कडकडीत चौकार डीजे. आतषबाजी करतोय. तो झेल सोडायचा नव्हता. ती झेल नाही तर मॅच सोडले. पाहिलं गेलं तर अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. राजेश यांचं सुंदरसं षटक म्हणावं लागेल. गोलंदाजी मध्ये थोडीशी दाद देतात, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड होतीये, गोंधळ होतोय. तर मात्र पुन्हा एकदा सरळ बॅट निघाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धावा कंप्लीट केली. नक्कीच माणस असेल. पुन्हा एकदा बॅटिंग साठी येण्याचा एकच रूपांतर 2 मध्ये केलं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आला. तर मोठ्या फटक्यांची आतोष नक्कीच समीर यांच्या बॅट मधून आपण पाहू.
पाहिलं गेलं तर एक धाव संख्या सांगतीये 44-44 आणि समीर वैयक्तिक 38 धावांवरती बॅटिंगचा नजारा पेश करताना टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो समीरसाठी. 38 धावा. सुंदर चेंडू इलाका खाली आहे त्याकडे फाईन लेगला चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेबार. पुन्हा येतो एक समीर ब्रँडेड षटकार. संधी असेल डीजेला. डीजे दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. लगेचच या. फरारे संघ अनसपुरे संघाचे कर्णधार चला लगेचच दाखल व्हा. एडीसीसी अनसपुरे संघाचा कर्णधार या लगेच. मध्यंतर झाले. आपण मध्यंतरामध्ये नाणेफेकीचा कॉल घेतो. एका बाजूला संघ असेल फरारे आणि एका बाजूला जेडीसीसी अनसपुरे संघ. दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. लगेचच या प्लीज. फास्ट या थोडं. पुढील होणाऱ्या सामन्याचा सुदेशजी नाणेफेक होईल शुभ हस्ते. आदरणीय देवाजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल होईल. त्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. चला फरारे गावदेवी फरारे आणि जेडीसीसी अनुस्पुरे प्लीज. चला राजेश पानवलकर फरारे संघ अनिकेत बागणे. चला मित्रांनो आवाज पोहोचतोय का माझा तुमच्यापर्यंत? फरारे संघ कुठे आहे? आदरणीय जी टीव्ही मराठीवरील मराठी मालिकेचे कास्टिंग मॅनेजर आदरणीय आणि अनेक आपल्या कोकणातील आणि आपल्या 18 गावातील अनेक कलाकारांना ज्यांनी संधी दिली अशा मोठ्या पडद्यावरती मला सुद्धा ज्यांनी संधी दिली. विहीन दोघातली तुटेना या मराठी मालिकेत मी सुद्धा काम केलं. गावदेवी क्रिकेट संघ फरारे संघाचा कर्णधार लगेच या. फास्ट या जरा प्लीज. पांगारी गावचे सुपुत्र आदरणीय सचिनजी शिगवण सर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपलाही आदर तिथे सन्मान केला जाईल. सचिनजी शिगवण सर. दोन्ही संघांचे कर्णधार चला नाणेफेकीसाठी लगेचच वरती या. चला कमॉन अनिकेत आणि जेडीसीसी अनसपुरे संघाचे कर्णधार या ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ फरारे आणि जेडीसीसी अनसपुरे संघाचा कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधार जोडले गेलेत. मी जास्त वेळ त्यांचा घेणार नाही. लगेच आपण टॉच कडे वळू. संघ कर्णधार या. चला नाणेफेक करून घ्या. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. कोण मागताय? खूप खूप धन्यवाद सर. कोण मागताय? इथे हेड कॉल लागलाय अनसपुरेच्या बाजूने आणि काय स्वीकाराल पहिल्यांदा? गोलंदाजी. थँक्यू. चला जास्त वेळ घेणार नाहीये कारण सामना आपल्याला पाहायचा आहे. त्या ठिकाणी जोडले गेले सन्मान्य मनीषजी लोंढे यांना विनंती करतो की लाईव्ह प्रेक्षेपण
आपल्याकडून. चला धन्यवाद. पहिला चेंडू वेगेलो हो विनोद त्याचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकामधील हा फक्त समजदारीचा खेळ खेळताना पाहायला मिळाला. जातोय सरळ पॉइंटच्या दिशेने येतोय खणखणीत दणदणीत मोठा प्रहार चौकार डीजे. या सेवेमध्ये कार्यरत असणारे आदरणीय मंगेशजी मापदी साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा जातोय पॉइंटच्या दिशेने सरळ येतोय मोठा चौकार. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला त्यानंतर दुसरा चेंडू देखील त्याच दिशेने चौकाराच्या दिशेने पाहायला मिळाला आणि 2 चेंडू 8 धावा धावफल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 51 धावांचं लक्ष असताना पहिल्या 2 चेंडूवरती मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. तो हितेन याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. हितेन हा अनेक संघामधून खेळताना देखील पाहायला मिळतोय आणि आज ओम बेलेश्वर या संघामधून खेळताना सुरुवातीचा काळ अगदी क्रिकेटमध्ये फार एकदम तुफान फॉर्म मध्ये असणारा हितेन आज पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हो बॉल उडवण्याच्या नादामध्ये बॅटची कडा चाटून गेली. पंचांचा आकाशाकडे बोट येते मोठी विकेट. बॅट टू द बॅट व्हावं लागेल. हितेन बुरटे आला पहिला गडीचं पतन. मोठा झटका ओम बेलेश्वर संघाला. जाऊया आपण डीजेला भेटायला. असोन याचे कार्यसम्राट अध्यक्ष तसेच माजी अध्यक्ष कुणबी समाज उन्नती संघ शाखा दापोली मुंबई तसेच द्वितीय रोख रक्कम 16,766 सन्माननीय श्री अश्विनी कुमार आत्माराम मोरे सर तसेच युट्यूब लाईव्ह थेट प्रक्षेपण सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य आणि उन्नवरे गावचे बुलंद आवाज आदरणीय आमच्या सर्वांचे मार्गदर्शक प्रभाकरजी काशीराम गोलामडे साहेब तसेच प्रथम पारितोषिक ट्रॉफी माऊली रेस्टॉरंट द्वितीय पारितोषिक ट्रॉफी श्री साई ट्रान्सपोर्ट मालिकावीर बक्षीस LED टीव्ही मथुर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य 1001 मालिकावीर चषक श्री समर्थ एंटरप्राइजेस उत्कृष्ट फलंदाज मोटारसायकल रिशील एंटरप्राइजेस शिए रिशील गांधी सर तसेच उत्कृष्ट फलंदाज चषक शुभ्रा प्रवीण गोलामडे उत्कृष्ट गोलंदाज स्पोर्ट सायकल रिशील एंटरप्राइजेस सीए रिशील गांधी सर उत्कृष्ट गोलंदाज चषक विहान अमित करंजकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज शौर्य जनार्दन वाडकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक स्वप्नील हरिश्चंद्र बारे कैलासवासी कृष्ण पांडुरंग बारे यांच्या स्मरणार्थ अंतिम सामनावीर चषक कुमार पंकज प्रकाश राजीवले कोंडे प्रत्येक सामनावीर टी शर्ट ओंकार स्पोर्ट या सर्व दानशूर व्यक्तींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आताच आपण पाहतोय बिग हिट षटकार 6च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते एकूण 15 धावा 15 लॉस ऑफ 1 विकेट. हितेन माघारी परतला त्यानंतर मैदानामध्ये दाखल झाला अखिलेश अनिकेत आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश फलंदाजी मार्कवर कल्पेश मोरे आपल्याला पाहायला मिळते. हर्षल याने सुंदरसा षटकार लगवला पाहिला गेला तर अफलातून फलंदाजी. हर्षल पुन्हा एकदा उंच उडवलेला चेंडू आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे बार येतोय हर्षल यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार डीजे. आदर्श क्रिकेट संघाचा यथोचित सन्मान केला जाईल. मी संघ कर्णधार याला विनंती करतो की आपला यथोचित सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलात महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी दिलं त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद.
त्या ठिकाणी मागे बाउंड्रीवरती प्लेयर त्यांना विनंती असेल की तो कागद येतोय थोडंसं मागे घ्यायचं त्याला. बाउंड्रीवरती जे बाहेरचे प्लेयर आहेत चला लगेचच. थँक्यू. पहिल्या 6 चेंडूमध्ये धावा खर्च केला. एकंदरीत 21-51 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना सुंदरशी रणनीती आखली आणि मला वाटतंय पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक विनोद यांचं थोडस महागडं ठरलं. 21 धावा खर्च केला. नवीन गोलंदाज स्वप्नील येतोय, सॉरी शैलेश येतोय गोलंदाजी मार्कवर. फुल टॉच चेंडू पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. मिस झाला न समजला चेंडू विसावला. बिंदू चेंडूची पहिल्या चेंडूवरती सांगता पाहिला गेला तर फुल टॉच चेंडू होता. अफलातून फटका त्या ठिकाणी घ्यायचा होता पण डॉट चेंडू मित्रांनो जेव्हा सेकंड बॅटिंग तुम्ही करत असता तेव्हा हर एक डॉट चेंडू तुमच्यावरती दबाव प्रेशर निर्माण करत असतो. सुंदर चेंडू यॉर्कर लेवलचा प्रयास तेवढा सुंदरशा बॅटिंगने खोदून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक शोधता विनोद थोडीशी चूक झाली पण बॅकअप मागून दिलं. एकाचं रूपांतर 2 मध्ये मात्र नक्कीच केलं. दोन्ही धावसंख्या मात्र वधारतीये उंचावतीये जाऊन पोहोचतीये 23 धावांवरती. आता झालेल्या नाणेफेकीमध्ये जेडीसीसी अनसपुरे संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि गावदेवी क्रिकेट संघ फरारे या संघाला विनंती केल्या बॅटिंगसाठी तर तयार राहायचं सामन्याच्या नंतर लगेचच. दुसरं षटक शैलू यांचं आपण पाहतोय. सुंदर चेंडू बॅट निकडा घेतलीये का? नक्कीच बॅट निकडा घेतले. इथे परतावा लागेल माघारी. बॅक टू प्रवेल संधी असेल. डीजे प्लीज. संघ सुद्धा विन झालाय. साईनाथ क्रिकेट संघ या ठिकाणी विन झालाय आणि जय हनुमान क्रिकेट संघ विन झालाय. पहिल्या 4 सामन्यामध्ये हे संघ 4 पहिली फेरी जिंकून आलेत. आपण 5वी लढत पाहतोय. भीमज्योत क्रिकेट संघ दमामे आणि ओम बेळेश्वर क्रिकेट संघ करंजाई यांच्यामध्ये 51 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र पहिलं पॉवर प्लेचं षटक सुंदर राहिलं. 21 धावा केलं. दुसरं षटक प्रगतीवरती शैलेश यांचं. सुंदर चेंडू आल्या ऑफसाईडला पंच केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे लांबून परंतु क्षेत्ररक्षकाने चेंडू मध्ये थोडीशी गडबड झाली. चेंडू चाललाय 1 बम्स 2 बम्स सी बारेशे बार येतोय पुन्हा एकदा चौकार. डीजे असं खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आपल्याला सुशांत कडून आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पोहोचली जाते 27 या अंकावरती. मित्रांनो युद्ध जिंकायचे असेल तर मनगट मजबूत असावं लागतं. थरथरणाऱ्याला हातात तलवार दिली जात नाही तर नुसत्या इच्छा शक्तीवरती देखील लढाया जिंकल्या जात नाही. आणि पुन्हा एकदा येतोय समाचार घेतोय शैलेशच्या चेंडूवरती आणि इथे षटकार पाहायला मिळतोय. 6च्या मदतीने धावसंख्या 33 वरती जसा उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. समीरने एकीकडे फलंदाजी तुफान केली त्यानंतर त्याला उत्तर म्हणून आज आपण पाहतोय राजेश कडून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राजेश रामाणे मागील काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांचं नाव चर्चेत होतं तो राजेश रामाणे आज मैदानामध्ये क्रीज मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शैलेश चेंडू फेकेल. हो आडव्याने खेळायचा प्रयत्न आहे. इथे कोणतीही दाद नाहीये. पंचांची कोणती खूण आहे मित्रांनो? दाद अपील 2 ठिकाणी केली जाते. एक मैदान आणि कोर्टामध्ये केली जाते. या मैदानामध्ये अपील फेटाळून लावले पंचाने आणि षटक क्रमांक 2 चा देखील खेळ संपतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. एकूण 33 धावा जोडल्या जात आहेत आणि जिंकण्यासाठी हव्या 6 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. आणि गोलंदाजी मध्ये अटी येतोय तो आहे समीर सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय अभ्यासू अष्टपैलू खेळाडू समीर सावंत आपल्याला पाहायला मिळतं. अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्या तो हा खेळाडू
समीर सावंत रत्नागिरीचा आणि दापोलीचा कोहिनूर हिरा अर्थातच समीर सावंत चेंडू फेकेल. अगडबेचा चेंडू ऑटोमॅटिक खेळायचा प्रयत्न एक धाव नक्की पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली जाते धावफलकावरती. 35 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 5 चेंडू 16 धावांची गरज. मित्रांनो तुमचं आव्हान मोठं आहे, झेप मोठी आहे, तर मोठ्या फटके देखील तुम्हाला खेळावे लागतील. कोण जिंकेल कोण हरेल, कोण होईल हिरो कोण होईल झिरो, याचीच तर ही लढाई. अर्थातच श्री विठ्ठल रखुमाई चषक 2026 पंचांकडे दाद मागितली जाते कल्पेश कडून, पण कोणतीही हालचाल नाहीये. पंच स्तब्ध आपल्याला पाहायला मिळतं. काहीसं थोडंसं कमबॅक केलं. पुन्हा एकदा सांगेल सर्व प्लेयर्सना की तुम्हाला रिव्ह्यू अवेलेबल आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. कारण मित्रांनो सकाळपासून मी सांगतोय, फक्त मला वाटतंय जाना कलका क्रिकेट संघाने आज रिव्ह्यू घेतला होता आणि जो सक्सेस झाला होता त्यांच्या बाजूने लागला होता निर्णय. या ठिकाणी विकेटचं पतन परतावं लागेल पुन्हा एकदा माघारी आणि स्ट्राईकला एकदा पुन्हा पोहोचलाय राजेश. काहीसं कमबॅक केलं या ठिकाणी समीर आणि सॅम म्हणून ज्याची ओळख आहे, कमबॅक केलं. आता चेंडू असतील 3 आणि धावा हव्यात 16. 3 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण. राजेश स्ट्राईक वरती. राजेश रामाडे आपल्याला क्रीज वरती आपल्याला पाहायला मिळतात. समीर याचा सुंदर असा मागे जाऊन खेळायचा प्रयत्न, फुटवर्क पाहायला मिळालं. पॉइंटच्या दिशेने जातोय सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. समीकरण बदलते, समीकरण होते आता 2 चेंडू 12 धावा. कंपल्सरी चेसिंग, 2 षटकार कंपल्सरी. मित्रांनो जिंकणाऱ्याच्या कथा मोठ्या असतात, पण हरूनही तुटणाऱ्याचं मन शांत असणं फार मोठं आहे. काहीसा शांत सामना आपल्याला पाहायला मिळतं. औपचारिकता पाहायला मिळेल का? कारण 2 चेंडू 12 धावांची गरज. कंपल्सरी शेकाकडे चेंडू उडवल्या हवेमध्ये, बराच काळ हवेमध्ये राहता पण कमी उंचीचा राहिला. गलीमध्ये निघून गेला चेंडू. 2 धावा एकेरी दुहेरी धावाने काही होणार नाहीये. औपचारिकता फक्त शिल्लक असेल. आता 1 चेंडू 10 धावेची गरज. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणालाही कमजोर समजायचं नसतं मित्रांनो, कारण 2 रुपयाचा पेन देखील करोडो रुपयाचा चेक लिहू शकतो. त्यानंतर सन्मान सोहळ्याकडे देखील आपण वळणार आहोत. मागे जाऊन घ्यायचा प्रयत्न, ताकद दिले, जातोय सरळ बॅटच्या रडारवरती येतोय बिग बिग षटकार. आणि फक्त औपचारिकता शिल्लक आणि विजयी पताका आपल्या हातामध्ये घेतली. ते भीमज्योत क्रिकेट संघ दमामे संघ हा विजयी झालेला आहे आणि पराभवाला सामोरं जावं लागलं ते ओम बिलेश्वर करंजळे या संघ. 2 धावेने 10 संघ हरला. कडवी झुंज दिली राजेश रामाणे यांनी आपल्या